आंबोली ग्रामपंचायत आणि भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेमधून आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचं सिंधुदुर्गमध्ये आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरसह बेळगाव येथून जवळपास 300 ते 400 स्पर्धक सहभागी झाले होते। ही स्पर्धा 21 किलोमीटर आणि 6 किलोमीटर अशी घेण्यात आली। 21 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या पांडुरंग बर्जे याने 1 तास 14 मिनिटात अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला। विजेत्यांना रोख रक्कम 11,000 रुपये बक्षीस देऊन विशाल परब यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। असं वाटतंय की हजारो लोक आली आणि आजच्या हा कार्यक्रमचा मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आंबोलीतील पर्यटन वाढीसाठी हा सुंदर उपक्रम झाला। आणि आज मला वाटतं सकाळी 3 वाजल्यापासून आज सर्व स्पर्धक यायला सुरुवात झाली आणि सकाळी 5:30-6 वाजता याचा शुभारंभ झाला। मला या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे राणे साहेब, त्याचप्रमाणे या संपूर्ण आंबोलीचे सरपंच, त्यांची बॉडी आणि विशेष करून या भागातील जे अडचणीला धावणारे आमचे आलमेडा साहेब यांच्या या सगळ्या आयोजनामुळे आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मला असं वाटतंय की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली आहे आणि आज पर्यटनाच्या दृष्टीतनं आज महाराष्ट्रातलं एक शेवटचं टोक म्हणतात या आंबोलीतनं जी सुरुवात झाली आहे ती आता थांबणारी नाही आहे। त्यामुळे या पर्यटनाचा पुढे डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि देश लेवलवर जाण्यासाठी आजचा कार्यक्रम खरोखरच चांगला आहे।